या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नाईलाजाने जनता करते। कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकींचा निकाल लागला त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झालेली आहेत। एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसला नाही। काल परवाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला, पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे। मंत्रीपद ज्यांना मिळालं त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार हे जास्त मोठ्याने वाजतायत। एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात। मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढीगभर पुरावे असल्याचे पुरावे घेऊन आरोप केले, अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले, त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली, परिचय करून द्यायला लागला। हे कोणतं सरकार आहे, कसं सरकार आहे? आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता की आपत धर्म